नमस्कार. आज आपण डोसा बनवूया. आता त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलंय बघा. हे 3 वाटी रेशनिंगचे तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, पाव वाटी हरभरा डाळ, 1 चमच मेथीदाणे आणि त्याच्यासाठी 1 वाटी पोहे. हे बघा, अशी डाळ काढून घ्यायची ह्याच्यात. हीच पाणी घ्यायचं. तांदूळ वाटायवी हीच पाणी घ्यायचं आणि डाळ वाटायवी हीच पाणी घ्यायचं. आता आपण डाळ एकदा फिरवून घेतली. आता आणि चांगली बारीक झाली नाही ना, आणि बारीक करायची. थोडंसं पाणी घालायचं त्याच्यात, जास्त बी पाणी नाही घालायचं डाळीला. थोडंसं पाणी घालून चांगली बारीक वाटून घ्यायची डाळ. ही बघा, अशी चांगली छान वाटून घ्यायची बारीक. ह्याच्यात कणी राहिली नाही पाहिजे डाळीत. तांदळात कणी राहिली तरी चालते, पण डाळीत कणी ठेवायची नाही. हे असा मोठा डबा घेतला आहे. आता या डब्यात असं उतू जात नाही. आपण छोट्या पातेल्या त्याच्यात ठेवल्यावरती वरती येतं ते. असं मोठं भांडं घ्यायचं आणि जात ठिकाणी गुंडाळून ठेवायचं. उन्हाळा असला तर नाही लागत गुंडाळून ठेवायला. थंडी असली की मग उन्हाळ्यासारखं नाही ना फुगत पीठ. मी पोहे घेतलेलं आहे ना, की आता आपण हे वाटायला लागलं ना, की 1 वाटी पोहे घेतलं की भिजत घालायचं. आणि मग तेवढं तांदूळ वाटत तोपर्यंत पोहे भिजतात. मग तांदळाबरोबर वाटायचं हे तांदूळ झालं की. बघा, आता आपली डाळ वाटून झाली आणि तांदूळ वाटायला घ्यायचं. आता तांदूळ वाटायला असं तांदूळ घ्यायचं आणि पाणी तांदळातलं नाही घ्यायचं. डाळ भिजत घातली ना तीच पाणी घ्यायचं तांदूळ वाटायला बी. आपलं तांदूळ आता झालं. असं थोडंसं रवा ठेवायचं. बारीक रवा कसा असतो 0 नंबरचा, अगं तसं तांदळाचं दळायचं. डाळीचं एकदम बारीक दळायचं आणि तांदळाचं बारीक रव्यासारखं रवा दळायचं. आता आपण या डब्यात ओतूया. बघा, आता आपण पोहे आणि तांदूळ वाटून घ्यायचं. आता पोहे टाकायचं ह्याच्यात आणि छोटे 2 चमचे मी साखर घेतली. साखर टाकली ना की डोश्याला कलर छान येतो. तुम्ही बी साखर टाकत जा. आपले 2 चमचे टाकायचं पोहे खायचं. आता त्याच्यात पाणी टाकायचं. थोडं पाणी टाकायचं. डाळ भिजायला घातली ना तेच पाणी टाकायचं. वाटून घ्यायचं. बघा, आपलं आता वाटण झालं वाटून. आता याला जरा असं खवळून घ्यायचं भांडं. थोडंसं पाणी ओतायचं, जास्त बी नाही ओतायचं. असं धुवून घ्यायचं सगळं भांडं. मग असं एकाच दिशेने असं पीठ चांगलं फिटून घ्यायचं. असं उलटं पालटं नाही फेटायचं. एकाच दिशेने 5 मिनिटं फिटून घ्यायचं. त्याचे म्हणजे हवा सगळी निघून जाते. पीठ चांगलं फुलतं. 5 तास भिजलं पाहिजे. 5 तास भिजत घालायचे तांदूळ आणि ते, आणि वाटून मग 12 ते 13 तास असं पीठ आंबलं पाहिजे. हे बघा, आता आपण हे पीठ वाटून फुललेलं 12 तास झाले. आता कसं फुललंय बघू आपण. की बघा कसं फुलून आलंय. पाव डबाच होता पिठाचा, किती फुलून आलंय बघा तुम्ही. ते दिसतच असेल तुम्हाला कशी जाळी आली. गच्च डबा भरला ना, असं 12 ते 13 तास पीठ फुलून द्यायचं. हे बघा किती खाली गेलं बघा. एवढं पीठ फुललं होतं 12 तासात. चांगलं उबदार ठिकाणी ठेवायचं. जरा कापड थंडी असली ना तर कापड गुंडाळायचं. बेडशीटमध्ये गुंडाळून असं चांगलं उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं. हे बघा पीठ आता कसं झालं, किती फुललं होतं आपलं पीठ. आता आपण याचं डोसं करायला घेऊया. आपण डोश्यासाठी चटणी हिरवी बनवूया. आता त्याच्यासाठी बघा साहित्य काय काय घेतलंय. हे 4 मिरच्या, लसूण, आलं, जिरे, कढीपत्ता आणि पुदिना, हिरवी कोथिंबीर, बाचकी डाळ आणि चमचभर साखर आणि 1 चमच्याभर लिंबाचा रस. आणि मग मीठ टाकायचं 1 चमच. असं 1 चमच मीठ घ्यायचं. आपली चटणी असेल त्या प्रमाणाने मीठ टाकायचं. ही बघा, आता आपण चटणी बनवायला घेऊ. ते आता सगळं टाकून घ्यायचं त्याच्यात. कोथिंबीर टाकायची. अशा काड्या घ्यायच्या जास्त कोथिंबीरीच्या, म्हणजे चविष्ट लागते चांगली चटणी. मग लिंबाचा रस टाकायचा 1 चमचा. आणि मग चटणी चांगली हिरवी राहावं मग असं बर्फाचे तुकडे टाकायचे 2-4. त्याने कलर कसा तसा हिरवा राहतो. आता आपण सुरुवातीला फिरवून घेतलं. आता आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं त्याच्यात. आधी बर्फ टाकायचा आणि मग लागेल तसं घट पातळ कसं आपल्याला लागतं ना चटणी त्याप्रमाणे टाकायचं पाणी.
आणि आता काढून घ्यायची अशी काढून घ्यायची मग त्याला तडका द्यायचा. जिरी मोहरी तेल हिंग टाकायचं आणि तडका द्यायचा. आता आपण फोडणी द्यायसाठी तडका यासाठी हे करायचं. 2 चमचे तेल घ्यायचं. 2 चमचे तेल घ्यायचं आणि चांगलं गरम होऊन द्यायचं. आता तेल तापत आलं की असं मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची. तुम्हाला इथंच असेल ना आवाज कशी मोहरी तडतडते. मोहरी चांगली पूर्ण तडतडून द्यायची. मग जिरे टाकायचं. जिरे टाकली की मग हिंग टाकायचं. असं चांगलं तळलं ना सगळं की मग अशी फोडणी त्याच्यावर चटणी घालून द्यायची. मग आपली कशी फोडणी बसली असं झाकून ठेवायची. आपल्याला लागतात ना तेवढ्यातच मीठ कालवायचं. आता मला लागतंय तेवढं पीठ काढून घेते आणि त्याच्यात नंतर मीठ कालवायचं. सगळ्या पिठात मीठ कालवून ठेवायचं नाही. आपल्याला लागतंय तेवढ्यातच कालवायचं आणि बाकीचं राहिलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं. 2-2, 3-3 दिवस पीठ राहतं मग फ्रीजमध्ये. आता त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं. चांगलं फिटून घ्यायचं असं. आता आपल्याला कसं गट पातळ लागतंय ना तसं पीठ बनवून घ्यायचं. आता पीठ घट्ट आहे. ह्याच्यात पाणी टाकायला लागेल. थोडं आपल्याला लागेल असंच पाणी टाकायचं. एकदम पाणी टाकायचं नाही. आता ही जाड थर येतोय अजून ना पाठीमागं. आता ही जाड थर आलाय ना आता आपल्याला पाणी लागणार आहे. मग असं पाणी टाकून घ्यायचं जरा. मी तवा तापाय ठेवला तेल लावून आणि तेल लावून पुसून घेतला. आता असं पाणी टाकायचं. पाणी टाकायचं आणि असं पुसून घ्यायचा. तेल लावल्याच्या नंतर असं पुसून घेतल्यावर मग डोसा बनवायला घ्यायचा. असं 1-1 चमचे टाकायचं. आपल्याला असं लहान मोठा कसा लागतं ते आकारात बनवायचा. असं एका दिशेने फिरवायचं. बघा कशी जाळी पडते ओतलं की. तुम्ही ते असं भिजवत जा. असं बनवत जा. छान डोसा होत्यात. आणि असं तवा फिरवून भाजायचा डोसा म्हणजे एकाच जागेवर करपत नाही. मध्ये जास्त जाळ लागतो ना त्यामुळं मध्ये खराबतं. असं सुकलं की मग तेल टाकायचं जरा कडेने. मध्ये जरा टाकायचं असं आणि फिरवून चांगला तांबूस कलर येतोपर्यंत पलटी करायचंच नाही. असं फिरवून भाजायचा डोसा. तांबूस कलर येतोपर्यंत अजिबात तुटायचा नाही. आपल्या डोक्याला कसा कलर आलाय आता पूर्ण तांबूस कलर येऊन द्यायचा. कसा छान डोसा झालाय. तुम्ही बी असं साहित्य घेऊन बनवून बघा. हॉटेलमध्ये तर एकाच साईडनी भाजून धुमाळतात. मी दोन्ही बाजूनी भाजते डोसा. बघा कसा कलर आलाय आपल्या डोस्याला. कसा झाला डोसा बघा. कसा तांबूस कलर आलाय. तुम्हाला आवाज येतच असेल. तुम्ही पण असे डोसे करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.